नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. 10th SSC बोर्ड सेमिस्टर एक्झाम जवळ आली आणि प्रिपरेशन करायचा टाइम सुरू झालाय. बरोबर, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन प्लॅन समजून घेतला सायन्स 1चा. आता ह्या व्हिडिओमध्ये अगदी सिस्टमॅटिक वे मध्ये सायन्स 2चं प्रिपरेशन कसं करायचं ते समजून घेऊ. पण जर तुम्ही सायन्स 1चा प्रिपरेशन प्लॅन नसेल बघितला तर तो नक्की बघा. सायन्स 1चा प्रिपरेशन प्लॅन आणि सायन्स 2चा प्रिपरेशन प्लॅन अगदी वेगळा आहे, कारण सब्जेक्ट वेगळे आहेत. प्रिपरेशनचा प्लॅन सुद्धा वेगळाच असला पाहिजे. त्यामुळे अगोदर तो व्हिडिओ नीट बघा, समजून घ्या आणि नंतरच या व्हिडिओला स्टार्ट करा. आता जर तुम्ही फर्स्ट टाइम असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा. जे काही तुमचे S2 चे डाऊट असतील ते सगळे ह्या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर होऊन जातील. प्रिपरेशन करताना येणाऱ्या अडचणी, प्रिपरेशन करताना काही डाऊट्स असतात की ही गोष्ट कशी प्रिपेअर करू, कुठल्या वे मध्ये करू, अभ्यास केलेला लक्षात राहत नाही, हे बारीक बारीक जे काही तुमचे प्रश्न आहेत ते सगळे सॉल्व्ह होऊन जातील. क्लिअर झालं? करायचं सुरू. आता S2चं प्रिपरेशन करताना मेन गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, आपला जो प्लॅन असेल तो प्रोग्रेसिव्ह असला पाहिजे. आता प्रोग्रेसिव्ह म्हणजेच काय की काल जे केलं त्याच्यापेक्षा आजचा दिवस भारी पाहिजे. समजतं मी काय बोलतोय ते? आणि एक सिस्टीम पाहिजे ज्याच्यामुळे आपण प्रिपरेशन अगदी व्यवस्थित करू शकतो. सोबतच चॅप्टर वाईज प्रिपरेशन कसं करायचं ते देखील या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे आपण. चलो स्टार्ट करूया. सुरुवातीला आहे ना, समजून घ्या आपलं टेक्स्टबुक कसं डिझाईन झालंय. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये टोटल 10 चॅप्टर्स आहेत आणि 10 चॅप्टर्सला या पद्धतीने डिवाइड केलंय. म्हणजेच बायोलॉजी बेस्ड चॅप्टर, म्हणजे प्युअर बायोलॉजी. त्याच्यामध्ये कुठले कुठले? हेरिडिटी अँड इव्होल्युशन, नंतर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, ॲनिमल क्लासिफिकेशन. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्युअर बायोलॉजी दिसणार आहे. नंतर इझी चॅप्टर्स, म्हणजे ज्याला आपण एन्व्हायरमेंटल सायन्स बोलतो ना, जे तुम्ही 4वी 5वी मध्ये केलं होतं, राईट? आठवतंय? एन्व्हायरमेंटल सायन्स. त्याच्या रिलेटेड जे चॅप्टर्स आहेत म्हणजे एकदम इझी वाले, जे तुम्हाला अगोदर झालेत. फक्त आता काय की तुम्ही 10th ला आहात म्हणून थोडं डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर ते कुठले कुठले आहेत? एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये डेफिनेशन्स आहेत, पोल्युशन्स आहेत, पोल्युशनचे परिणाम कसे होतात ते दिलंय, इकोसिस्टीम दिलेलं आहे. बरोबर. नंतर सोशल हेल्थ, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आणि टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. आता हा जो चॅप्टर आहे हा थोडासा हार्ड आहे, आय नो, पण हे वरचे 3 जे चॅप्टर असेल ते इझिली तुम्ही वाचून इझिली प्रिपेअर करू शकता. बरोबर. त्यानंतर बायोलॉजिकल ऍप्लिकेशन बेस्ड चॅप्टर, म्हणजे ह्यांची थेअरी तुम्ही अगोदर स्टडी केलेली आहे 9th स्टँडर्ड मध्ये. आठवतंय? आठवतंय ना ते वाटाणा? आठवतंय? वाटाण्याचे प्रकार, हा त्या टाईप मध्ये. म्हणजेच मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. क्लिअर? आठवलं जरा? ठीक आहे. त्याच्या बेस काय आहेत तर हे 2 चॅप्टर्स आहेत. आता नीट लक्ष द्या, या प्रत्येक सेक्शन मध्ये जे बोर्डाने चॅप्टर डिवाइड केलेत त्यांचा प्रत्येकाचा प्लॅन हा वेगळाच असला पाहिजे. अजिबात बायोलॉजीचे चॅप्टर आणि ह्याचा प्लॅन एकत्र करू नका. हे इझी चॅप्टर्स आहेत, ह्यांना टाइम कमी लागेल. हे हार्ड चॅप्टर्स आहेत, म्हणजे डिटेल कन्सेप्ट दिलेले आहेत, त्यामुळे ह्यांना टाइम आपल्याला जास्त द्यावा लागेल. सो प्रिपरेशन करताना अगोदर ही गोष्ट डोक्यात ठेवली तर प्रिपरेशन एकदम इझी होऊन जाईल. कळलं नक्की? चलो आता प्रत्येक सेक्शन कसा करायचा आणि कुठल्या पद्धतीने करायचा ते देखील बघूया. आणि सोबतच ह्या S2 मध्ये क्वेश्चन्स कसे पडतात ते समजून घेऊ. आता तुम्ही तुमच्या सिनियर कडून ऐकलं असेल की पेपर हार्ड गेला आम्हाला, त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल जास्त होती, क्वेश्चन्स फिरून विचारले होते, नंतर टेक्स्टबुक वाले क्वेश्चन्स होते. मग आता मला एक सांगा, जर तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तरी सुद्धा काही छोट्या छोट्या चुका होतात, त्या चुक्या होण्यामागचं रिझन काय राहतं तर आपण प्लॅन फॉलो नाही करत आणि क्वेश्चन टाईप समजून नाही घेत. बघा, क्वेश्चन टाईप समजून घेऊया. तुमच्या पेपरमध्ये, म्हणजे आता तुम्ही जो सेमिस्टर एक्झामचा पेपर देणार आहात, नंतर तुमची प्रिलिम एक्झाम सुद्धा होईल, 1 होतील 2 होतील आणि नंतर तुम्हाला बोर्ड एक्झामला जायचंय. म्हणजे ऑलमोस्ट माझ्या अंदाजे तुमच्या 2 ते 3 एक्झाम होतील आणि नंतर तुमची फायनल बोर्डची एक्झाम होईल. त्यामुळे आत्तापासूनच डोक्यात ठेवा की आपल्याला पेपरमध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येणार आहेत. बघा, क्वेश्चन मोस्टली कन्सेप्च्युअल राहतात, ऍप्लिकेशन बेस असतात, डायरेक्टली क्वेश्चन्स अजिबात विचारला जाणार नाही. आणि जर डायग्राम बेस क्वेश्चन असेल तर डायग्राम काढायला नाही येणार, पण डायग्राम दिली असेल आणि डायग्राम वरती क्वेश्चन्स विचारलेले असतील. आता होतं काय माहितीये का की तुम्ही डायग्राम वाले जे क्वेश्चन्स असतात ते प्रिपेअर करताना तुम्हाला असं वाटतं की त्याची थिअरी इम्पॉर्टंट आहे. बरोबर. पण थिअरी सोबतच त्याच्यामधले काही पॉइंट सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, ज्याच्यावरती 1 मार्कचे जे काही क्वेश्चन्स असतात ते इझिली फ्रेम होतील. अशा 1 मार्कचे जर 3 क्वेश्चन फ्रेम झाले तर तो क्वेश्चन डायग्राम बेस 4 मार्कांचा किंवा 3 मार्कांचा सहज होतो. कळलं? त्यामुळं डायग्राम सोबत आपल्याला थिअरी सोबतच त्यातले जे काही कीवर्ड्स आहेत, जे काही इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं नक्की? आता
काही काही वेळेला ऑब्जेक्टिव्ह विचारले जातील, फंक्शन्स विचारले जातील, प्रोसेसचा फ्लो विचारला जाईल, या टाईपमध्ये क्वेश्चन्स येतील. डायग्रामला नेमिंग करा किंवा टेबल फॉर्म मध्ये दिलं असेल, चॅप्टर नंबर 2 मध्ये एक टेबल आहे, आठवतंय? हा, असा टेबल सुद्धा एक्झामला येऊ शकतो. आता एक एक्झाम्पल घेतलं बघा, युअर सजेशन, आणि ह्या टाईपचा सुद्धा क्वेश्चन येईल. आता एक्झाम्पल दाखवतो, जसं की ऑब्झर्व द गिवन पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग. आता ही जी इमेज दिलेली आहे ही कसली इमेज आहे? विंड एनर्जीची इमेज आहे. आता क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द गिवन डायग्राम. जर तुम्ही प्रिपरेशन करताना डायग्राम बघितली असेल तरच तुम्हाला डायग्रामचं नाव लिहिता येईल, बरोबर. नंतर सोर्स ऑफ एनर्जी, ही थिअरी मधला की पॉइंट विचारलेला. नंतर वाय दिस सोर्स इज सपोज टू बी इको फ्रेंडली, म्हणजे ह्याचं सुद्धा एक स्टेटमेंट बुकमध्ये आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, बुकमध्ये जो 1 पॅरेग्राफ होता, म्हणजे एक जो काही आपल्याला पॅरेग्राफ दिला होता, त्या पॅरेग्राफ वरून छोटे छोटे 3 क्वेश्चन्स तयार केले, डायग्राम दिली आणि विचारले. म्हणजे याचा अर्थ काय झाला की थिअरी करताना डायग्राम वरती फोकस ठेवणं जास्त गरजेचं आहे. समजलं? अजून एक बघा, टेक्स्टबुक मधलाच पॅरेग्राफ आहे, चॅप्टर नंबर 2 मधला. सिंपल आहे, व्हॉट आर विटॅमिन्स, क्लासिफाय द विटॅमिन्स अकॉर्डिंग टू देअर सोल्युबिलिटी. नंतर गिव्ह 1 एक्झाम्पल ऑफ ईच ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. म्हणजेच विटॅमिन्स वरती जो छोटासा पॅरेग्राफ दिलेला आहे, साधारण मला असं वाटतंय 6 ते 7 ओळींचा पॅरेग्राफ आहे, आणि त्याच्यावरती असे मस्तपैकी 3 क्वेश्चन्स प्रिपेअर झाले. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला प्रत्येक पॅरेग्राफ वरती क्वेश्चन कसे फ्रेम केले जाऊ शकतात ते बघायचंय, आणि त्याचा आन्सर म्हणजेच काय, त्या पॅरेग्राफ मध्ये असणारे इम्पॉर्टंट पॉइंट्स, इम्पॉर्टंट वर्ड्स, हे जर डोक्यात राहिले तर अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत तुम्ही इझिली लिहू शकता आणि तुम्हाला 3 मार्क्स नक्की भेटतील. कळलं नक्की? आता अजून एक क्वेश्चन बघा, राईट एनी इम्पॉर्टंट फॅक्ट्स विच मस्ट बी थॉट ओव्हर द कन्सिडरिंग द स्कोप ऑफ डिझास्टर. म्हणजेच डिझास्टरच्या रिलेटेड आपल्याला 4 इम्पॉर्टंट फॅक्ट्स लिहायचे आहे का नाही. हे कधी समजेल, जेव्हा थिअरी आणि त्याचे इम्पॉर्टंट वर्ड्स पक्के असतील तेव्हाच. नंतर नेम 2 फ्युएल्स ऑब्टेन बाय मायक्रोबायल प्रोसेस, वाय इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द यूज ऑफ सच फ्युएल्स. ह्याची सुद्धा एकच लाईन आहे बघा टेक्स्टबुक मध्ये, आणि त्या लाईन वरती हा क्वेश्चन फ्रेम झालाय. म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही प्रिपरेशन करणार आहात त्यावेळेला कन्सेप्ट आणि त्या कन्सेप्टच्या बेस ऍप्लिकेशन पक्क झालं पाहिजे. हे जर असेल तर तुम्हाला S2 चा पेपर नक्की इझी जाईल. कळलं नक्की? चलो आता प्रिपरेशन प्लॅन बघूया प्रत्येक सेक्शन वाईज. पहिलं घेतलंय मी बायोलॉजिकल बेस्ड चॅप्टर्स. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं प्रत्येक चॅप्टरचा सेक्शन बघा. सेक्शन म्हणजेच काय, बोर्डाने कसं डिवाइड केलंय ते समजून घ्या. एक्झाम्पल घेतलंय बघा, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, बायोलॉजीच्या चॅप्टर मधला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर या. आता सुरुवातीला काय एक्सप्लेन केलंय त्यांनी, असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी आहे, एक म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कसं होतं, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कसं होतं. क्लिअर झालं? नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन पार्ट 1, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन दिलंय आणि प्लांटचं रिप्रोडक्शन सांगितलंय. नंतर पार्ट 2 मध्ये काय, मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यानंतर गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन, ही सिंपल थेअरी दिलेली आहे. आता मी सेक्शन वाईज जर बघितलं तर प्रत्येक सेक्शन काही टाइम मध्ये तुमचा प्रिपेअर होऊन जाईल, आणि जेव्हा तुम्ही सेक्शन करताल त्यावेळेला फक्त त्या सेक्शनचाच विचार करा, बाकी चॅप्टरचा अजिबात विचार करू नका. प्रत्येक सेक्शन प्रिपेअर करत जा, म्हणजे ऍट द एंड तुमचा चॅप्टर प्रिपेअर होऊन जाईल. आता शेवटचं बघा, कन्क्लुजनचे टॉपिक काय आहेत, तर मेन्स्ट्रुअल सायकल, रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. म्हणजे मी काय केलं ह्या ठिकाणी, पूर्ण चॅप्टरला 4 तुकड्यांमध्ये डिवाइड केलं. आता पूर्ण चॅप्टर करण्यापेक्षा 4 सेक्शन प्रिपेअर करा, म्हणजे इझिली चॅप्टर पूर्ण होऊन जाईल. कळलं नक्की? हा, म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला प्रिपरेशन करताना सेक्शन वरती फोकस जास्त ठेवायचा आहे. जर सेक्शन आपला पक्का झाला तरच चॅप्टर पक्का होईल, आणि प्रत्येक सेक्शनची थेअरी वेगवेगळी आहे का नाही. म्हणजे ही थेअरी तुम्हाला ह्या सेक्शन मध्ये नाही दिसणार, ह्याची थेअरी तुम्हाला यामध्ये नाही दिसणार, ह्याची थेअरी तुम्हाला यामध्ये नाही दिसणार. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सेक्शन प्रिपेअर करता त्यावेळेला ह्या सेक्शन वरतीच फोकस राहील, आणि ह्याचे कीवर्ड्स तुम्हाला लवकरच आणि नक्की समजून येतील. कळलं नक्की? समजलं? चलो आता सेकंड स्टेप काय असणार आहे, तर प्रिपरेशन करताना प्रत्येक दिवशी एक एक सेक्शन प्रिपेअर करायचा प्रयत्न करा. आता एक्झाम जवळ आली, तुमच्याकडे ऑलमोस्ट 20-25 दिवस आहेत. आता चॅप्टर सगळे प्रिपेअर करत बसू नका. जे चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत ना त्यांच्यावरती पहिला फोकस द्या. ते एकदा का प्रिपेअर झाले ना की त्याचं टेन्शन तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये नाही राहणार. त्यामुळे पहिलं इम्पॉर्टंट चॅप्टर वरती फोकस द्या,
ते पहिले प्रिपेअर करा. इझी चॅप्टर तर इझिली होऊन जातील, त्यांना अजिबात वेळ लागणार नाही. जसं की हा चॅप्टर आहे, एक्झामचा पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पहिले बायोलॉजी बेस्ड चॅप्टर करा आणि नंतरच एन्व्हायरमेंटल सायन्सचे जे 4 चॅप्टर्स आहेत त्यांच्यावरती फोकस ठेवा. आता सेकंड स्टेप कशी राहणार आहे, तर चॅप्टर प्रिपरेशन करताना स्टेप समजून घ्या. चॅप्टर रीड करा. आळस जरी आला तरी रीड करा. रीडिंग करताना मी तुम्हाला अजिबात असं म्हणत नाही की बुक घ्या, पेज घ्या, नोट डाऊन करा, नका करू. रीडिंग करा. रीडिंग करताना टेक्स्टबुक मध्येच इम्पॉर्टंट पॉईंट जे असतील ना ते मार्क करा किंवा टेक्स्टबुक मध्येच लिहा, नोट डाऊन करा. टेक्स्टबुक मध्ये साईडला तुम्हाला ब्लँक स्पेस असते ना, लेफ्ट साईडलाही असते, राईट साईडलाही असते, तिथं लिहून ठेवा. म्हणजे जेव्हा सेकंड टाइम एक्झाम येईल तेव्हा तुम्ही फक्त त्या पॉईंट वरती फोकस ठेवता. कम्प्लीट एक्सरसाइजचे क्वेश्चन्स प्रिपरेशन तुम्ही करतच आहात आणि त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन्स आले होते त्याच्यावर फोकस ठेवा. आता हे कुठे भेटतील, इंस्टाग्रामचा आयडी डिस्क्रिप्शन मी दिलेला आहे, त्या पेजला फॉलो करा. त्याच्यावरती सगळे PYQ ऑलरेडी शेअर झालेत आणि मुलांनी प्रिपरेशनला घेतलेले आहेत. जर तुम्ही नसतील बघितले तर ते घ्या, व्यवस्थित त्याचे स्क्रीनशॉट घ्या, सेव्ह करा फोनमध्ये आणि ते प्रिपरेशनला सुरू करा. कारण त्यातलेच मोस्टली क्वेश्चन तुम्हाला सेमिस्टर एक्झाम मध्ये दिसून येतील. नंतर जो सेक्शन तुम्ही प्रिपेअर केलाय त्याला 48 hours मध्ये रिवाइज करायचे. आता कसं करणार बघा, समजा प्रिपरेशनसाठी तुम्ही एक सेक्शन केला, त्याला काहीतरी सपोज एक्झाम्पल म्हणून 1 hour गेला, बरोबर. 1 hour तुम्ही रिडिंग केलं, त्याच्यानंतर पॉईंट समजून घेतले, एक्सरसाइजचे क्वेश्चन्स रिपीट केले, ऑलरेडी तुमच्या अगोदर झाले असतील, नसतील झाले तर तुम्ही प्रिपेअर केले, 1 किंवा 2 तास घेऊया, 2 hours जर गेले, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर थोडा ब्रेक घ्या आणि ब्रेक घेतल्यानंतर इव्हिनिंगला, जर तुम्ही हे मॉर्निंगला केलं असेल तर इव्हिनिंगला सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय, रिवाइज करायचंय. रिवाइज करणं म्हणजे काय, सिंपल एक पेज घ्यायचं आणि त्या पेजवरती, ब्लँक पेजवरती व्यवस्थित तुम्ही जे पॉईंट स्टडी केले होते ते नोट डाऊन करा. मग नोट डाऊन करताना काय होईल, तुम्हाला टेक्स्टबुकच्या पेजची इमेज आठवायला सुरुवात होईल. कुठल्या पेजवरती कुठली इमेज होती, त्या इमेजच्या रिलेटेड कुठले टॉपिक होते हे देखील आठवतील. पण टेक्स्टबुक जवळ ठेवायचं नाही. आणि हे करायला लईत लई 30 मिनिटं खूप झाली, कारण आपण रिव्हिजन फास्ट करणार आहोत. अजिबात स्लो रिव्हिजन करू नका, पटपट. आणि हँडरायटिंग वरती फोकस नाही ठेवायचा, रप्पा रप लिहित राहायचं. आणि आपण ऍट द एंड 30 मिनिटानंतर किंवा तुमचा सेक्शन पूर्ण रिवाइज झाल्यानंतर टेक्स्टबुक खोला, कुठले पॉईंट चुकलेत ते बघा. कळलं, नक्की समजलं, शुअर. चलो, आता पुढचा टाईप म्हणजे इझी चॅप्टर. हे खूपच इझी आहेत आणि ह्यांची थिअरी तुम्हाला ऑलरेडी झालेली आहे. आता हे प्रिपरेशन करताना स्टेप पहिली असणार आहे चॅप्टर रीड करणं. रीड करताना परत इम्पॉर्टंट वर्ड्स मार्क करणं. आता मी असं का बोलतोय, चॅप्टर इझी जरी असला तरी काही सायंटिफिक वर्ड्स आपल्याला आन्सर मध्ये लिहावे लागतात, त्यामुळे ते वर्ड्स मार्क करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर तुमचे कसे प्रिपेअर करायचे, आधी क्वेश्चन रीड करा, क्वेश्चन म्हणजे आन्सर रीड करा. आन्सर रीड केल्यानंतर ते समजून घ्या. समजून घेतलं, समजून घेतल्यानंतर त्या आन्सर मध्ये जे काही पॉइंट्स आहेत ना ते नोट डाऊन करा, केले. आणि नंतर स्वतःच्या वर्ड मध्ये आन्सर फ्रेम करा. पण स्वतःच्या वर्ड मध्ये आन्सर फ्रेम करताना हे पॉइंट्स आले पाहिजे. इझी आहे, म्हणजे हे इझिली होऊन जाईल. वाचायचंय, समजून घ्यायचंय, पॉइंट समजून घ्यायचे, स्वतःच्या वर्ड मध्ये लिहायचं. सिंपल, इझी आहे का नाही. त्यामुळे हे चॅप्टर तुम्ही इझिली प्रिपेअर करू शकता आणि 2 दिवसामध्ये 4 चॅप्टर प्रिपेअर होते. जर तुम्ही डेडिकेशन दाखवलं ना तर इझिली तुम्ही 2 days मध्ये हे चॅप्टर प्रिपेअर करू शकता. म्हणजे बघा, 10 out of 4 चॅप्टर जे आहेत ते फक्त 2 दिवसामध्ये प्रिपेअर होतात. अजिबात जास्त टेन्शन घेऊ नका, फक्त रीड करा, समजून घ्या आणि ओन वर्ड्स मध्ये आन्सर कसं फ्रेम करता येईल त्याचा विचार करा. मी लिहा असं म्हणत नाहीये, पण विचार करा की हा बाबा असा जर क्वेश्चन आला तर या क्वेश्चन मध्ये हे पॉइंट्स लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे आणि अशा टाईप मध्ये माझ्या आन्सरचं फ्रेमिंग राहील. हे माइंड मध्ये क्लिअर ठेवा, म्हणजे एक्झामला लोड नाही येणार. कळलं नक्की. चलो, आता ह्याच्यानंतर येतो ऍप्लिकेशन बेस्ड चॅप्टर्स. म्हणजे चॅप्टर नंबर आपला 7 आणि दुसरा म्हणजे आपला चॅप्टर 8. आता पहिली गोष्ट, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं असेल तर पूर्ण टेक्स्टबुक मध्ये ह्या 2 चॅप्टरचा एक्सरसाइज खूप मोठा आहे. त्यामुळे आधी एक्सरसाइजचे क्वेश्चन करा. एक्सरसाइजचे क्वेश्चन एकदा का झाले ना तुमचे की चॅप्टर तुमचा जवळपास 90% झाला. कारण त्या एक्सरसाइज मध्ये बोर्डाने पूर्ण चॅप्टरच इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे आधी काय करायचंय, आपल्याला एक्सरसाइज वरती फोकस द्यायचा आहे. तो एक्सरसाइज प्रिपेअर झाला की आपलं 90% टेन्शन कमी झालं. त्याच्यानंतर एक्झामच्या आधी किंवा आत्तापासून प्रिपरेशन करताना हळूहळू 2-2, 3-3 पेजेस वाचायला सुरुवात करा.
दोन दोन तीन तीन पेजेस फक्त वाचायचं, सेम पॉइंट मार्क करून ठेवायचे. नंतर चॅप्टर झाल्यानंतर इव्हिनिंगला परत एकदा रिव्हिजन मारायची. आता हे मी काय लिहिलंय, वन्स इन अ वीक. वन्स इन अ वीक म्हणजे काय की वीक मध्ये एकदा रिवाइज जरी मारलं ना तुम्ही तरी डोक्यात राहील. पण वरती जे चॅप्टर्स होते हे आपल्याला 42 hours मध्ये म्हणजे दर 2 दिवसानंतर एकदा बघणं गरजेचं आहे. आतापासूनच सवय लावा, म्हणजे पुढच्या एक साधारण 15 ते 20 दिवसानंतर जी तुमची एक्झाम होईल त्याच्यामध्ये तुम्हाला टेन्शन नाही येणार. कळलं? आता ह्या चॅप्टरला अशा पद्धतीने प्रिपेअर करायचंय. मी सगळ्या चॅप्टरचा प्रिपरेशन प्लॅन तुम्हाला सांगितलाय, म्हणजेच बायोलॉजिकल ऍप्लिकेशन बेस 7वा आणि 8वा चॅप्टर, त्यानंतर इथे चॅप्टर म्हणजे 4था, त्यानंतर 5वा, नंतर 9वा आणि 10वा इझी आहेत. त्याच्यानंतर पहिले जे काही 3 चॅप्टर आहेत 1, 2, 3 आणि 6 ह्याचाही प्रिपरेशन प्लॅन सांगितला. अगदी याच पद्धतीने फॉलो करा. तुम्हाला S2 मध्ये प्रिपरेशन करताना कुठलीच अडचण नाही येणार. आणि हे जे क्वेश्चन टाइप्स आहेत हे डोक्यातच ठेवा. अजिबात असं समजू नका की 9th पर्यंत असे क्वेश्चन्स आले, 8ला असे क्वेश्चन्स आले म्हणजे 10thला सुद्धा असेच क्वेश्चन येतील, तर नाही. 10thला तुम्ही मोठे झालेले आहात, त्यामुळे क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल सुद्धा वाढणार आहे आणि अशा टाइप मध्येच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये दिसून येतील. जर आपल्याला काय येणार आहे हे माहिती असेल तर प्रिपरेशन करणं अजिबात हार्ड नाही जाणार. त्यामुळे याच पद्धतीने प्रिपरेशन चालू ठेवा. समजलं नक्की? चलो, व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघितला असेल तर कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि जे काही तुम्हाला वाटते, जे काही डाऊट्स आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये विचारा. नेक्स्ट कुठला प्रिपरेशन प्लॅन पाहिजे, मॅथ्सचा 1 पाहिजे का 2 पाहिजे तेही सांगा. IMP क्वेश्चन्स पाहिजे असतील तर ते देखील सांगा, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येऊन जाईल. आणि IMP क्वेश्चन्स असे देतो तुम्हाला की जेव्हापासून सिलेबस चेंज झालेला आहे तेव्हापासून ते आत्तापर्यंत कुठल्या चॅप्टरवरती, कुठल्या सेक्शन्सवरती, कुठल्या इयरला कसे क्वेश्चन्स आले ते पण सांगतो. पाहिजे असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्यावरतीच मिळून जाईल. कळलं? चलो, व्यवस्थित प्रिपेअर करा. एक्झाम तुम्हाला नक्की सोपी जाईल. फक्त फोकस ठेवा, डेडिकेशन ठेवा, नक्की होऊन जाईल. चलो, बाय बाय, ऑल द बेस्ट.